पारनेरचं गणित यंदा तुतारीला जडच. लंकेंच्या पराभवासाठी डावपेच सुरू. नमस्कार, सर्वांचे सोशल चर्चामध्ये स्वागत आहे. निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपण शरद पवार गटात जाणार नसल्याचं सांगत होते. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही दिवस आधी त्यांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवारांची तुतारी हाती घेतली आणि उमेदवारी अर्ज भरत निवडणूक जिंकलीही. खरं तर त्यावेळी लोकसभेचा उमेदवार म्हणून दक्षिणेत राणी लंकेचे पोस्टर झळकवण्यात आले होते. राणी लंकेंनी या मतदारसंघात यात्राही काढली होती. मात्र लंकेंनी गनिमी कावा खेळत अचानक अर्ज भरला होता. त्यामुळे आताही निलेश लंके असाच गनिमी कावा खेळण्याची शक्यता आहे. पारनेर विधानसभेत राणी लंकेंना तिकीट मिळेल का? ठाकरे गट शांत बसेल का? तुतारीच्या विरोधात ठाकरे गट काम करतील का? हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. निलेश लंके हे आता पक्के राजकारणी झाले आहेत. दाखवायचं एक आणि करायचं एक हे त्यांनाही आता कळायला लागले. पारनेर मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा केला आहे. खरं तर निलेश लंके यांनीच लोकसभेला विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाला सोडण्याचा शब्द दिल्याचा दावा ठाकरे गटाने केला. ठाकरे गटाच्या नेता सुषमा अंधारे यांनीही पारनेरमध्ये आपल्या पक्षाचे शक्ती प्रदर्शन केले. मात्र तरीही लंके शांत राहिले. याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारल्यावर त्यांनी अगदी राजकारणी स्टाईलने उत्तर दिले. ठाकरे गट आक्रमक झाल्याने लंके शांत दिसतायत. ऐनवेळी ते पवारांकडून आपल्या पत्नीचंच तिकीट घेऊन येतील असंही काही विश्लेषकांचं म्हणणं आहे. मात्र असं झालं तर आक्रमक झालेला ठाकरे गट खरंच राणी लंकेचं काम करील का, हा प्रश्न आहे. त्यावेळी बंडखोरी होण्याची शक्यताही आहे. परंतु बंडखोरी झाली तर मत विभागणीचा फायदा लंकेच्याच पथ्यावर पडेल असाही राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. या मतदारसंघात खरी मजा विखे गट किंवा भाजप सक्रिय झाल्यानंतर येणार आहे. यंदाच्या विधानसभेला पारनेर तालुक्यात 1,78,753 पुरुष व 1,67,214 महिला मतदार आहेत. या तालुक्यात एकूण 3,45,970 मतदार आहेत. म्हणजे साधारण 3.5 लाख मतदार पारनेर तालुक्याचा आमदार ठरवणार आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांना पारनेर तालुक्यात 92,340 मते मिळाली. निलेश लंके यांना 1,30,440 मते मिळाली. पारनेरचा स्थानिक उमेदवार असूनही लंके यांना 38,200 मतांची आघाडी मिळाली. गेल्या वेळच्या विधानसभेचा विचार केला तर निलेश लंके यांना 1,38,570 मते मिळाली होती. म्हणजेच मतदार वाढूनही विधानसभेपेक्षा लोकसभेला निलेश लंके यांना कमी मते मिळाली. विधानसभेपेक्षा लोकसभेला निलेश लंके यांना सुमारे 8,000 मते कमी पडली. लोकसभेला हीच टक्केवारी 55% आली. याच कमी मतांच्या गोळाबेरजेत लंके दाम्पत्याच्या पराजयाची गुपिते लपली आहेत. लंके विरोधात योग्य उमेदवार असेल आणि ऐन वेळेचे फासे बरोबर पडले तर लंकेंचाही पराभव शक्य आहे. लंकेंच्या मतांची टक्केवारी गेल्या 5 वर्षात कमी झाली आहे. गेली विधानसभा व आता झालेल्या लोकसभेत ती दिसली. शिवाय लंके यांच्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटानेही या जागेवर दावा ठोकलाय. लोकसभेला जसं लंकेंनी शेवटच्या क्षणाला तिकीट मिळवलं होतं तसंच तिकीट आपल्या पत्नीला मिळवून दिलं तर ठाकरे गट विरोधात जाण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे इच्छुक आहेत. त्यांनी कामही सुरू केलं आहे. त्यातच महायुतीतही भरपूर इच्छुक आहेत. भाजपकडून प्रदेश कार्यकारिणी योगी सदस्य विश्वनाथ कोरडे, सुनील थोरात, अजित पवार गटाकडून बाजार समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत गायकवाड, सुजित झावरे, काशीनाथ दाते अशी मोठी यादी आहे. शिवाय विजय औटी, संदेश कारले अशीही अनेक नावे आहेत जे शेवटच्या क्षणी अचानक समोर येऊ शकतात. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं कोण होऊ शकेल पारनेर मतदारसंघाचा आमदार? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा. म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.